नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. महावितरणकडून राबवण्यात येणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही एक सौर क्रांती असून यामुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न व अडचणी पटकन सुटत आहेत. या योजनेमुळे शासनास शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज देणे शक्य होत आहे. शेतीला दिवसा पाणी देणे शक्य होत असल्याने शेतकऱ्यांचे रात्रीचे जागरण, जंगली प्राणी यांपासून सुटका झाली आहे. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. आता त्यांना कुटुंबांसही वेळ देता येणार आहे. म्हणूनच ही एक क्रांतिकारक योजना असून याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाते, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले. महावितरणने वीज ग्राहकांच्या सेवा अधिक दर्जेदार करण्याच्या दृष्टीने गारगोटी, राधानगरी व आजरा उपविभागात 124 कोटींची विविध कामे केली आहेत. या कामांचे प्रातिनिधिक स्वरूपात तांबाळे, कसबा वाळवा व धामोड या 3 ठिकाणी लोकार्पण सोहळ्याप्रसंगी प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, पूनम रोकडे, कार्यकारी अभियंता दत्तात्रय भनगे, राधानगरी तहसीलदार अनिता देशमुख, पंचायत समिती भुदरगडचे सभापती विक्रमसिंह पाटील, उपसभापती अरुणा देसाई, गोकुळचे संचालक नंदकुमार देंगे, जिल्हा परिषद सदस्या सारिका नांदेकर, अरुण जाधव, परिसरातील आजी माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, विविध गावांचे सरपंच मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, विविध सौर योजनांमुळे महावितरणवरील विजेचा अतिरिक्त ताण कमी होत आहे. PM सूर्यघर योजनेमुळे लोकांच्या घराचे वीज बिल 0 होत आहे. त्यामुळे सौर योजनांचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. भुदरगड व राधानगरी तालुक्यातील 125 गावांतील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. उर्वरित गावांकरिता काम प्रगतीपथावर असून लवकरच सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल. महावितरण अधिकारी, कर्मचारी हे अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करत काम करतात. त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे कौतुकही आपण केले पाहिजे. यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलेले काम नागरिकांपर्यंत पोहोचवा, त्यांच्या अडचणी अधिक समरसतेने समजून घेऊन सुसंवाद वाढवा, असे आदेश महावितरण कर्मचाऱ्यांना दिले. महावितरणने विविध योजनांतून बुदरगड व राधानगरी तालुक्यात 124 कोटींची कामे केली आहेत. यामध्ये प्रामुख्याने 77 कोटी 22 मेगावॉटचे सौर ऊर्जा प्रकल्प उभा करणे, कसबा वाळवा व गौसे हरपवडे येथे 7 कोटींचे नवीन रोहित्र उभा करणे, 14.2 कोटींचे काम करून विविध 8 ठिकाणांच्या उपकेंद्रांच्या रोहित्रांची क्षमता वाढ करणे व अतिरिक्त रोहित्र उभा करणे याचा समावेश होतो. याचबरोबर सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना व विशेष घटक योजनेतून 9.18 कोटी खर्च करून 364 ठिकाणी विद्युत वाहिन्यांचे स्थलांतर करणे, नवीन वीज जोडणे योजनेतून 9.35 कोटी खर्च करून 664 नवीन वीज ग्राहकांना वीज जोडणी देणे, विद्युत अपघात टाळण्याच्या दृष्टीने 3.51 कोटी खर्च करून स्पेअर्स बनवणे, वितरण पेट्या बनवणे, गंजलेले पोल व तारा बदलणे आदी कामे करण्यात आली आहेत. कृषी आकस्मिक निधी योजनेतून 4.80 कोटी खर्च करून मासेवाडी येथे 5 MVA क्षमतेचे नवीन उपक्रम उभा करण्यात आले आहेत. कार्यक्रमास विविध गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा एसपी9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.